आपल्या चॅनल महाकरियर मंचमध्ये आज आम्ही तुमच्यासाठी कोऑपरेटिव्ह बँक स्पेशल क्यूज घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, जर का तुम्ही कुठलेही कोऑपरेटिव्ह बँकेचं प्रिपरेशन करत असाल, जसं की यवतमाळ डीसीसी बँक, ठाणे डीसीसी बँक किंवा कदाचित आता एवढ्यात आलेली आहे रुक्मिणी कोऑपरेटिव्ह बँक आहे, अहमदनगर कोऑपरेटिव्ह बँक आहे, तर तुम्ही कुठलेही कोऑपरेटिव्ह बँकेचा जर अभ्यास करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। याआधीसुद्धा आम्ही 4 ते 5 व्हिडिओज पब्लिश केले आहेत आणि हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच लक्षात येणार की कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात। यामध्ये आम्ही सगळे क्वेश्चन्स कवर केले आहेत, जसे की तुमचं इंग्लिश झालं, मराठी झालं, रिझनिंग आणि मॅथ्ससुद्धा याच्यात आम्ही कवर केलं आहे। तर हे क्वेश्चन्स बघून तुम्हाला नक्कीच लक्षात येऊन जाणार की तुम्हाला कसं प्रिपरेशन करायचं आहे। आणि ॲट द एंड ऑफ द व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला एक प्रश्नसुद्धा विचारणार आहे। तर जर का तुम्हाला प्रश्न माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चला तर मग सुरू करूया। तर जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, पहिला प्रश्न आहे, भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरली जात नाही, कुठली जात नाही हे विचारलेलं आहे। ऑप्शन्स आहेत उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत, खर्च पद्धत किंवा ऑप्शन डी वरीलपैकी नाही। तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी नाही। तर मित्रांनो, भारतामध्ये जे आपण उत्पन्न मोजतो त्यासाठी हे तीन पद्धत वापरले जातात। पहिला आहे तुमचं उत्पन्न पद्धत, ज्यालाच की आपण इन्कम मेथड म्हणतो इंग्लिशमध्ये। नंतर असते तुमचं उत्पादन पद्धत, ज्यालाच की आपण व्हॅल्यू म्हणतो, आणि खर्च पद्धत म्हणजे फायनल एक्सपेंडिचर मेथड म्हणतो। तर ह्या तिन्ही पद्धत यूज करूनच आपल्या भारतामध्ये हे नॅशनल इन्कम मोजले जातं। तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी, कारण की इतर पद्धत वापरली जात नाही हे विचारलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड आउट द करेक्ट फेमिनाइन प्रोनाउन ऑफ फॉक्स। तर याचं ऑप्शन्स आहेत विक्सेन, फॉक्सेन, सी फॉक्स, फॉक्सेस। तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए विक्सेन। तर जो फेमिनाइन फॉर्म आहे म्हणजेच की जे फिमेल फॉर्म आहे फॉक्सचा, तो कुठला आहे इथं विचारण्यात आलेला आहे। तर फेमिनाइन फॉर्म जो असतो फॉक्सचा त्याला आपण विक्सेन म्हणतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेबीची स्थापना डॅशमध्ये होऊन तिला डॅशमध्ये वैधानिक, त्यालाच की आपण कॉन्स्टिट्यूशनल ॲक्ट दर्जा म्हणतो, देण्यात आला। तर कुठल्या साली स्थापना झाली आणि कुठल्या साली याला कॉन्स्टिट्यूशनल ॲक्ट किंवा वैधानिक दर्जा भेटला हे आपल्याला सांगायचं। तर ऑप्शन्स आहेत 1986 1990, 1988 1992, 1990 1992, 1992 1994। तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी 1988 आणि 1992। तर सेबी जे असते तुमचं सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, याची स्थापना झाली आहे 1988 मध्ये, आणि जे त्याला वैधानिक किंवा आपण कॉन्स्टिट्यूशनल दर्जा जो म्हणतो तो याला प्रदान झाला आहे 1992 मध्ये। तर सेबी काय करते मित्रांनो, तर जे पण आपले स्टॉक्स संदर्भात जे पण फर्म्स आहेत, म्युच्युअल फंड संदर्भात जे फर्म्स आहेत, तर यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याचं जे काम करतं ते तुमचं सिक्युरिटी आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया करतं। तर बेसिकली काय होतं की बरेचदा आपण बघतो की फ्रॉड होतात स्टॉक्समध्ये, जसे की बेसिकली हे हर्षद मेहताचं तुम्हाला केस माहीतच असेल की त्याच्यानंतरच हे जे कमिटी तयार झाली होती त्यांनीच हे रेकमेंड केलं होतं की एक अशी आपल्याकडे बॉडी असायला पाहिजे की जे सगळ्या या ॲक्टिव्हिटीजवरती लक्ष देणार आणि जेणेकरून असे फ्रॉड इन फ्युचर होणार नाही, त्यासाठीच सेबीची ही स्थापना झाली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स डज द सब्जेक्ट ॲग्री करेक्टली विथ द वर्ब। म्हणजे की जे सेंटेन्स दिलं आहे तर तिथं वर्ब फॉर्म जो आहे तो कुठला प्रॉपर आहे ते आपल्याला इथं सांगायचं आहे। तर ऑप्शन्स आहेत, द कॅट अनलाईक डॉग्स हॅज सॉफ्ट पाउज। नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑप्शन आहे, द कॅट अनलाईक डॉग्स हॅव सॉफ्ट पाउज, मतलब वरती हॅज होता नंतर हॅव आहे। द कॅट अनलाईक डॉग्स इज हॅव्हिंग सॉफ्ट पाउज, द कॅट अनलाईक डॉग्स हॅड सॉफ्ट पाउज। तर आपल्याला इथं त्याचा जो करेक्ट वर्ब फॉर्म आहे तो आपल्याला सांगायचा आहे। तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, कारण की द कॅट म्हणजेच की जो पहिला आहे आपल्याकडे ती कॅट ते सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे, आणि सिंग्युलर फॉर्म नेहमी तुमचं हॅज घेतो, सिंग्युलर वर्बच घेतो, ज्यालाच की आपण हॅज म्हणतो। जर का आधी डॉग्स असतं की लाईक द डॉग्स अनलाईक कॅट असं असतं, तेव्हा इथं हॅव आलं असतं, कारण की डॉग्स काय होऊन जाणार, मग इथं प्लुरल होऊन जाणार, आणि प्लुरल जर आलं तर त्याच्यासोबत प्लुरल वर्ब लागतं, ज्यालाच की आपण हॅव इथं यूज केलं असतं। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे। या ओळीतील मऊ मेनाहुनी याचा स्वभाव काय आहे हे आपल्याला इथं सांगायचं आहे। ऑप्शन्स आहेत, सणात वितळणारे, अतिशय पातळ, प्रेमळ आणि दयाळू, मेनाहुनी मऊ असलेले। तर याचं अचूक उत्तर ऑप्शन सी प्रेमळ आणि दयाळू। मऊ मेनाहुनी म्हणजेच करुणामय व दयाळू स्वभाव इथं दर्शवतो, त्यामुळे त्याला आपण प्रेमळ आणि दयाळू स्वभाव असं इथं म्हणणार आहे।
नेक्स्ट क्वेश्चन आहे 1966मध्ये रुपयांचे अवमूल्यन, ज्यालाच की आपण डिव्हॅल्युएशन म्हणतो, किती टक्क्यांनी घडून आणण्यात आले होते? तर ऑप्शन्स आहेत 25%, 63%, 40% आणि 56%. तर मित्रांनो याचा अचूक उत्तर ऑप्शन डी 56%. त्यालाच आपण रुपयासाठी काळा दिवससुद्धा म्हणतो, 6666, म्हणजेच की 6 जुलै 1966मध्ये जे रुपीजचं डिव्हॅल्युएशन झालं होतं ते 1966मध्ये झालं होतं. अगेन्स्ट डॉलर इंडियाची डिव्हॅल्युएशन खूप कमी करण्यात आली होती, अराउंड 56% ते घसरलं होतं. तेव्हा आय गेस इंदिरा गांधी यांची सरकार होती आणि तेव्हा खूप क्रायसिस चालू होते इंडियामध्ये, खूप कर्ज पण झालं होतं आणि असे बऱ्याच गोष्टी होते, त्यामुळे हे डिव्हॅल्युएशन त्या काळात करावं लागलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, ही विल विन द रेस इफ ही डॅश रनिंग रेग्युलेटेड. डॅशमध्ये काय येणार ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत प्रॅक्टिसेस, वुड प्रॅक्टिस, विल प्रॅक्टिस, वेअर टू प्रॅक्टिस. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो प्रॅक्टिसेस. तर प्रॅक्टिसेस का? कारण की जे कंडिशनल सेंटेन्स असतात, म्हणजेच की जे इफ पासनं स्टार्ट होतात, ते नेहमीच सिम्पल प्रेझेंट यूज करतात त्यांच्या सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये, त्यामुळे इथं प्रॅक्टिसेस असा फिल इन द ब्लँकमध्ये जे आहे ते प्रॅक्टिसेस असं येणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे खाऊ किंमत निर्धारशंक, त्यालाच की आपण WPI हा म्हणतो, हा कमीत कमी कोणत्या कालावधीसाठी काढला जातो? तर याचा ऑप्शन्स आहेत आठवडा, 15 3 आठवडे की महिना. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी महिना. तर भारतात खाऊ किंमत निर्धारण केलंच की आपण WPI म्हणजेच की होलसेल प्राईस इंडेक्स जे असतं तो किती इंटरव्हलनंतर किंवा किती फ्रिक्वेन्सी असते त्याची काढण्याची, तर ते त्याची मंथली तो काढला जातो, म्हणजेच की महिन्याच्या अखेर तो काढला जातो. आधी ते वीकली होतं, नंतर आता रिसेंटली त्याला महिन्यामध्ये कन्वर्ट करण्यात आलं आहे. तर होलसेल प्राईस इंडेक्स काय असतं ते असतं की हे काय आहे की इन्फ्लेशनचं इंडिकेटर असतं. आणि इन्फ्लेशन इंडिकेटर म्हणजे जे की महागाई दर असतो त्याचं एक इंडिकेटर आहे आणि दॅट मेजर्स चेंज इन दी ओव्हरऑल प्राईस लेवल ऑफ गुड्स बिफोर दे आर सोल्ड ॲट रिटेल. म्हणजेच की जे महागाईचं दर आहे त्याचं एक मेजर आहे की जे बघतं की चेंज इन द ओव्हरऑल प्राईस लेवल, म्हणजे जे एखादी वस्तूची जी पण प्राईस लेवल आहे ते किती चेंज होत आहे बिफोर सोल्ड ॲट द रिटेल, म्हणजे रिटेलला विकण्याच्या अगोदर जे पण ओव्हरऑल प्राईस लेवल जे चेंजेस होतात गुड्सचे ते जे मोजण्यासाठी जे इंडिकेटर असतं त्यालाच आपण होलसेल प्राईस इंडेक्स म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 संख्याचे मासिव आणि लसावी अनुक्रमे 12 आणि 336 आहेत. दोन्हीपैकी एक संख्या जर 84 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर सिंपल क्वेश्चन आहे. याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत असतं की LCM इंटू SCF, म्हणजेच की लसावी गुणिला मसावी इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ द नंबर्स, म्हणजेच की त्या दोन्ही नंबरचा गुणाकार असतो. तर इथं काय होणार 12 गुणिले 336 डिवाइड बाय 84. तर 12 आणि 84, तर 12 7नी जाणार 84 आणि 7नी आता आपल्याला 336 कापायचं आहे. तर 330 दिले कापण्यासाठी पहिले 7 4 जा 28. तर 4वाला कुठला ऑप्शन आहे? तर आपल्याकडे ऑप्शन बी आहे. तर आपण कुठलं कॅल्क्युलेशन न करता आपण डायरेक्टली बी सोबत जाऊ शकतो आणि ते आपलं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक हिवताप दिन, त्यालाच की आपण वर्ल्ड मलेरिया डे म्हणतो, तो कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 25 मार्च, 25 एप्रिल, 25 जून, 25 जुलै. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी 25 एप्रिल. तर 25 एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन म्हणजेच की वर्ल्ड मलेरिया डे हा साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? ऑप्शन्स आहेत वॅट, डेसिबल, डायप्टर आणि मीटर. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी डायप्टर. भिंगाची जी प्रकाश क्षमता असते ते डायप्टरमध्ये मोजले जाते. वॅट इथं दिलं आहे तर वॅट असतं तुमचे पॉवरसाठी, डेसिबल असतं तुमचे साऊंडसाठी, डायप्टर असतं तुमचे चष्म्याच्या भिंगासाठी आणि मीटर तुमचे रुंदी किंवा लेंथ मोजण्यासाठी. आयडेंटिफाय द मूड स्पीक. तर हा जो स्पीक वर्ड आहे त्याचा आपल्याला मूड इथं सांगायचा आहे की तो इंडिकेटिव्ह आहे, सब्जेक्टिव्ह आहे, इम्पेरेटिव्ह आहे की नन ऑफ दी अबोव. तर त्याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन सी इम्पेरेटिव्ह. तर स्पीक जे आहे ते आपण मोस्टली कमांड दिल्यासारखंच त्याला वापरतो की आपण समोरच्याला म्हणतो की स्पीक की बोल, तर त्याला आपण काय म्हणणार कमांड देत आहे, त्यामुळे त्याला आपण याचा जो मूड आहे तो आपला इम्पेरेटिव्ह मूड म्हणून आपण सिलेक्ट करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. बहिणीचा जन्म हा शनिवारी झालेला आहे तर सूरजचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? तर असे जर क्वेश्चन्स आले तर आपल्याला पहिले दिवस बघायचे की हे किती आहेत 730. तर 730 मीन्स काय डिवाइड बाय 365
म्हणजे की 365ने आपण डिवाइड केलं तर याचं आलं आन्सर 2. याचाच अर्थ काय होतं की सूरज हा त्याच्या बहिणीपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. 2 वर्षांना मोठा आहे म्हणजे बहिणीचा जन्म जर शनिवारी झाला असेल तर 2 वर्ष आपल्याला मागे जावं लागणार. मागे जावं लागणार म्हणजेच की 2 दिवस मागे जावं लागणार, कारण की ते 2 वर्ष आहेत एक्झॅक्टली. तर शनिवारचे जर आपण 2 दिवस मागे गेलो तर याचं आन्सर येतं गुरुवार. तर याचं अचूक उत्तर हा आपलं गुरुवार राहणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका कॅन्टीनमध्ये एका आठवड्याला 798 किडे लागतात. 2008च्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यासाठी किती किड्यांची गरज आहे? तर मित्रांनो असा जर क्वेश्चन आला तर सगळ्यात पहिले तर आपल्याला हे चेक करायचं आहे की लीप इयर आहे का, म्हणजेच की फेब्रुवारी 29 आहे का. तर लीप इयर शोधण्यासाठी आपण काय करतो, याला डायरेक्टली डिवाइड बाय 4 करतो आणि जर का हा 4चा डिव्हिजिबल असेल तर हा एक लीप इयर आहे, म्हणजेच की फेब्रुवारीमध्ये याच्यात 29 दिवस असतात. तर पहिले तर आपण दिवस मोजून घेणार 31 जानेवारीचे, देन तुमचे फेब्रुवारीचे 29 आणि अगेन मार्चचे 31. तर हे होत आहेत टोटल 9, 10, 11 आणि 3 आणि हे 9 म्हणजे 91 डेज आहेत टोटल. तर 91 दिवस आहेत, त्यालाच आपल्याला आधी वीक्समध्ये कन्वर्ट करावं लागणार. तर याला आपण 7नं डिवाइड करणार आहे. तर 7नं जर डिवाइड केलं तर हे येतं 13, म्हणजेच की काय की 13 वीकमध्ये किती किडं लागणार आहेत ते आपल्याला इथं सांगायचं आहे. तर जनरली काय करायला लागणार, 13,798ला आपल्याला डिवाइड करायला लागणार. तर 13 होतं आपलं 108 104 होतं. आणि 104वाले आता ऑप्शन बघायचे आहेत. 104वाले 2 ऑप्शन आहेत, म्हणजे की ज्याच्या एंडिंगला 4 आहे. तर एक आहे आपलं बी आणि सी. तर दोन्ही आहेत, तर आपण रिक्स नाही घेऊ शकत. तर अजून आपल्याला करावं लागतं. तर 13/9 होते 117. तर 7वाला कुठला आहे तर तो आहे ऑप्शन बी. तर ऑप्शन बी हा करेक्ट असणार आणि ऑप्शन सी इथं एलिमिनेट होणार आहे. पूर्ण उत्तर नाही काढायचं आहे तुम्हाला, एलिमिनेट राऊंड खेळायचे आहेत जेणेकरून आपला टाईम वाचतो. तर याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन बी. त्यालाच की आपण 10374 याचा अचूक उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अवमूल्यनाचे अपेक्षित परिणाम प्रत्यक्षात येण्यासाठी आयात व निर्यात वस्तूची मागणी कशी असावी? तर ऑप्शन्स आहेत लवचिक, मोठ्या प्रमाणात लवचिक, ताटर किंवा मोठ्या प्रमाणात ताटर. तर याचं अचूक उत्तर ऑप्शन ए लवचिक. म्हणजे नेहमीच हे आयात व निर्यात वस्तूची जी मागणी असते ती नेहमी फ्लेक्झिबल असायला हवी. तर याचं अचूक उत्तर असणार आहे लवचिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1774मध्ये पहिल्या जनरल पोस्ट ऑफिसची स्थापना कुठं करण्यात आली? तर याचं ऑप्शन्स आहेत कलकत्ता, मद्रास, कराची, मुर्शिदाबाद. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए कलकत्ता. तर भारतातील जो पहिला GPO होता, ज्याचे पोस्ट ऑफिस म्हणतो, त्याची स्थापना 1774 साली झाली होती कलकत्त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील अंकमालिकेत रिकाम्या जागी कोणती संख्या नाही? तर सिरीजचा क्वेश्चन आहे 2, 4, 16 आणि इथं आपल्याला शोधायचं. तर ही सिम्पलची आपली स्क्वेअरवाली सिरीज आहे. 2, 2चा स्क्वेअर 4, 4चा स्क्वेअर 16, 16चा स्क्वेअर 256. तर याचं अचूक उत्तर असणार ऑप्शन सी 256. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही? तर कुठले वित्तीय धोरणाचे साधन नाहीत, फायनान्शियल याचे साधन नाहीत ते आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन्स आहेत कर आकारणी, सार्वजनिक खर्च, खुल्या बाजारातील कर्जखोरांची खरेदी विक्री की सार्वजनिक खर्च. तर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. म्हणजे की हे जे मॉनिटरी पॉलिसी असते त्याचं म्हणजे की खुल्या बाजारातील व्यवहाराचे पण म्हणजे त्याला की आपण ओपन मार्केट ऑपरेशन म्हणतो, हे चलनाचे धोरणाचे म्हणजेच की मॉनिटरी पॉलिसीचे भाग आहेत, फायनान्शियल पॉलिसीचे ते भाग नाहीत. बाकी सगळे जे पण तुम्हाला दिसतात ते फायनान्शियल पॉलिसीचे भाग आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक कार प्रथम 39 किलोमीटर कापते, 45 मिनिटात कापते आणि उर्वरित 25 किलोमीटर हे 35 मिनिटात कापते. तर कारची सरासरी वेग म्हणजे की एव्हरेज स्पीड आपल्याला काढायचं आहे. तर सर्वप्रथम तर आपण इथं जे हे आहेत टोटल जे आहे ते आपलं करून घ्यावं लागणार आहे किलोमीटरचं. तर 39 + 25 होतं आपलं 9 + 5, सो हे होतं आपलं 64. ओके, तर 64 किलोमीटर आपली टोटल आहे आणि स्पीड जी आहे ती होती आधी 45, नंतर ती होते 35. तर यांचं पण आपण ॲडिशन करणार आहोत. 4 आणि 3 7 8 म्हणजेच की 80 स्पीड होती आणि हे आपल्याला वेग काढायचं प्रति तासमध्ये, त्यामुळे आपण याला × 60 करणार, जो आपल्या स्पीडचा फॉर्म्युला असतो त्याप्रमाणे. तर 8 × 8 = 64 आणि 8 × 48. सो ऑप्शन बी इज द
करेक्ट आन्सर. इथं त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बघू शकता. म्हणजेच की आपण फॉर्म्युला वापरला स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स बाय टाईम, त्यांनी आपण एव्हरेज स्पीड याची काढली कारची. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दादाभाई नौरोजी मते 1868 भारताचे दरोडाई उत्पन्न म्हणजेच की त्याला पर कॅपिटल इन्कम म्हणतो ते किती होते? ऑप्शन्स आहेत 15 रुपये, 20 रुपये, 25 रुपये, 30 रुपये. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी 25 रुपये. आणि जर आता आपण आत्ताचं बघितलं 2025चं तर ते अप्रॉक्स आहे 2.5 लाख आता सध्या आपलं पर कॅपिटा इन्कम आहे. पर कॅपिटा इन्कम काय असते की इन जनरल ज्या एरियामध्ये जे की म्हणजे कंट्री किंवा स्टेटमध्ये माणूस किती इन्कम करतो एका ठराविक पिरियडसाठी, तर ठराविक पिरियड असतो मोस्टली वर्षच असतो, तर एका इयरमध्ये तो किती उत्पन्न कमवतो ते त्या कंट्रीची पर कॅपिटा इन्कम असते. तर इन जनरल आपण 2.5 लाखपर्यंत कमवतो असं आपण म्हणतो आहे. तर दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथात भारतातील गरिबाचे कारण ब्रिटिश शोषण असल्याचे सांगितले आणि दरोडाई उत्पन्न 25 रुपये असल्याचं सांगितले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्रिसिल, इका व केअर या संस्था काय आहेत? तर ऑप्शन्स आहेत व्यापारी बँका, पतहमी संस्था, पतदर्जा मापन संस्था, म्युच्युअल फंड. त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी पतदर्जा मापन संस्था. जे पण बँक हे काय म्हणतात ऑर्गनायझेशन क्रिसल झाली, आयसर झाली, केअर झाली, तर ह्या संस्था सगळ्या ज्या ते विविध कंपन्यांच्या कर्जांची क्षमता तपासतात, त्यानुसार त्यांना रेटिंग देतात, ज्यामुळे जे इन्व्हेस्टर्स असतात, जे गुंतवणूकदार असतात त्यांना रिस्क फॅक्टर समजतो की आपल्याला याच्यात रिस्क करायला हवं की नाही. म्हणजेच की कर्जाची किती क्षमता आहे, किती घेऊ शकतात, तर त्यानुसार तुमचे इन्व्हेस्टर्स त्याच्यात रिस्क घेऊन अगेन इन्व्हेस्ट करायला त्यांना सोपं जातं. तर यासाठी हे संस्था यांना मदत करतात, यांची रेटिंग्स जी आहे ते त्यांना मदत करते इन्व्हेस्टर्सला. तर मित्रांनो ही सगळी क्यूज होती आपली DCC कोऑपरेटिव्ह बँकबद्दल. आणि हा एक क्वेश्चन जसं की तुम्हाला आम्ही स्टार्टिंगला पण सांगितलं होतं की हा क्वेश्चन तुम्हाला एंड ऑफ दी क्यूज आम्ही विचारणार आहे. तर महाराष्ट्र सरकारनं राज्य फुलपाखरू म्हणून फुलपाखराला कोणत्या फुलपाखराला मान्यता दिली आहे? ऑप्शन्स आहेत व्हाईट मॉरेन, ब्ल्यू मॉर्मॉन, रेड मॉरेन की वरील सर्वे. तर याचं अचूक उत्तर जर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर ही क्यूज आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.